नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला होता। निवडणुकीमध्ये जरी पैसे आणि साडी वाटप झालं असलं तरी शिक्षक हा सुज्ञ आहे आणि तो माझ्या बाजूनच कौल देईल आणि गुलाल आमचाच राहील असा विश्वास अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला। आणि विवेक कोल्हे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूया। शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सकाळी 8 वाजेपासून ही मतमोजणी सुरू झालेली आहे। मतपत्रिकेचे गठ्ठे तयार झालेले अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आपल्या सोबत आहे। दादा, मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, धाकधूक वाढली का? नाही, अजिबात नाही। कारण की चांगला प्रतिसाद सगळ्या शिक्षकांनी गेल्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्याभरात दिलेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे की चांगल्या पद्धतीचा माझ्या बाजूने असा निकाल लागेल। 5 मतपत्रिका जास्त आढळून आलेले आहे, याबाबत काय वाटतं? प्रशासन त्याच्यामध्ये योग्य त्या पद्धतीने कारवाई करत आहे। कुठेही प्रशासन हलगर्जीपणा करत नाही, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी नियंत्रण चालू आहे। त्याच्यामुळे मला वाटतं नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करतील। पहिल्या दिवसापासून मी निवडणुकीत उतरलो तसं सांगतोय की गुलाल हा आमच्याच खांद्यावर पडणार आहे आणि काही झालं, कसंही लागलं, कुठल्याही प्रेफरन्सला गेलं तरी विजय हा आमचाच होणार आहे याची मला खात्री आहे। म्हणूनच आपण बघितलं का मतमोजणीची जरी प्रक्रिया सुरू झालेली असली तरी विजय मात्र आपलाच असणार आहे, गुलाल मात्र आपलाच असणार आहे। कारण शिक्षकांनी माझ्याच बाजूने कौल टाकलेला आहे। सुज्ञ शिक्षक आहे, सुज्ञ मतदार आहे, त्याच्यामुळं कोणाला मत द्यायचं हे त्यांना माहिती आहे आणि विजय हा निश्चित असल्याचं विवेक कोल्हे यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे येत्या काही काळात आता निकाल कोणाच्या बाजूने लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।